नमस्कार मित्रांनो, सर्व भावी अधिकाऱ्यांचे ध्यास परिवारामध्ये तर्फे आपलं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजच्या या महत्त्वाच्या सेशनमध्ये आपण एक असा टॉपिक बघणार आहोत जे की आपल्याला ट्रिक्स तर आल्याच पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्याला मूळ कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे। तो कॉन्सेप्ट काय आहे, हे सिस्टम आपल्याला काय आहे हे समजणं गरजेचं आहे। तर बिगा विद्यार्थी ऑफ, जसं की तुम्हाला मी बोललो, चेंज द व्हॉइस, आपण प्रत्येक ठिकाणी नाव ऐकलेलं आहे। चेंज म्हणजे बदल, व्हॉइस म्हणजे प्रयोग, ही सरळ सरळ गोष्ट आहे। पण आपल्याला त्याचबरोबर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी शेअर करणार आहे की जे करून आपल्याला एकदम क्लिअर बाजू क्लिअर झाली पाहिजे। ती क्लिअर काय झाली पाहिजे, आज बघा मित्रांनो, चेंज द व्हॉइस हा महत्त्वाचा टॉपिक आहे। पण या टॉपिक मध्ये पण असे काही वेगवेगळे विधान येतात ज्यांना आपण सेंटेन्स म्हणतो। ते सेंटेन्सही आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे। एकदम सावकाश डोक्याने आपल्याला अभ्यास करावा लागेल। आणि हा जो व्हिडिओ आहे हा एकदम उद्या भावी येणाऱ्या ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे। तर मुद्दा पहिला क्लिअर करून घ्या की हा चेंज द व्हॉइस आहे। व्हॉइस म्हणजे प्रयोग, हे आपल्याला माहित झालं। पण अशा प्रकारचे काही वाक्य येतात ज्या वाक्यामध्ये बघा मित्रांनो दोन दोन ऑब्जेक्ट आहेत। जसं की सी गेव मी अ पेन, बघा मित्रांनो इथे एक ऑब्जेक्ट आहे, त्याचबरोबर अ पेन हे सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे। अशा प्रकारचं वाक्य आल्याच्या नंतर माझं तर मत आहे मित्रांनो, आपण प्रथम एखाद्या गोष्टीचा कॉन्सेप्ट क्लिअर केला पाहिजे। कारण ट्रिक्स तर आहेतच, पण त्याबरोबर जर एक मुळासह आपण जर एखादी गोष्ट अभ्यासली तर आपल्याला अडचण येऊ शकत नाहीये। आता विविध स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारची उदाहरणं आलेत। बघा फ्रेंड, सी गिव्ह मी अ पेन, या ठिकाणी मी हे एक ऑब्जेक्ट आहे आणि हे एक ऑब्जेक्ट आहे। तर आता पहिला प्रश्न हा समजून घ्या, दोन ऑब्जेक्ट जर परीक्षेमध्ये आलेलं विधान आहे, परीक्षेमध्ये कोणतं विधान आलं, दोन ऑब्जेक्टचं, तर अशा वेळेस आपल्याला अशा काही गोष्टी माहिती पाहिजेत। त्या गोष्टी कोणत्या, त्या आता या व्हिडिओमध्ये पूर्णपणे ऐका। नक्की तुम्हाला या गोष्टीचा उद्याच्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षा कोणत्याही असतील, इंग्लिश जिथे आहे तिथे हा व्हिडिओ तुम्हाला कामी येईल। तर बघा मित्रांनो, वेळ न लावता पहिला मुद्दा क्लिअर करूया की बघा हे आहे कोणतं ऑब्जेक्ट, हे कोणतं ऑब्जेक्ट आहे, यांना आपण नाव काय द्यायची। मग आता नाव तर माहित झाले पाहिजे, कारण ते नाव कोणाशी रिलेटेड आहे, म्हणजे कोण, हे कर्म कोणाचं कार्य करतं, हे कर्म कोणाचं कार्य करतं, हे सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे। तर पहिला मुद्दा समजून घ्या, ज्या वेळेस मी हे ऑब्जेक्ट असतं यांना इंग्लिश मध्ये म्हटलं जातं मित्रांनो IDO, टेन्शन घेऊ नका, समजून घ्या, IDO याने इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, त्याला आपण डायरेक्ट म्हणू शकतो, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। याचा अर्थ हा झाला मराठीमध्ये, याला म्हणूया आपण अप्रत्यक्ष कर्म। लक्षात घ्या मित्रांनो, खूप सावकाश गोष्टी आपल्याला, तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल। एकदम बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये। बघा फ्रेंड, मी ही काय आहे, इट्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ केस आहे, ज्यांना आपण मराठीमध्ये काय म्हटलं, द्वितीय विभक्ती आहे। मग अशा गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या पाहिजे की जिथे अप्रत्यक्ष कर्म आहे त्याचबरोबर अ पेन, हे कोण आहे, DO, आपण याला शॉर्टकट नाव देऊया, DO याने डायरेक्ट ऑब्जेक्ट, याला आपण मराठीमध्ये काय म्हणूया, प्रत्यक्ष कर्म। लक्षात घ्या फ्रेंड। मग आता एक गोष्ट आम्हाला क्लिअर झाली की हे प्रत्यक्ष कर्म आहे का अप्रत्यक्ष कर्म आहे। मग प्रत्यक्ष कर्म कसं ओळखायचं, अप्रत्यक्ष कर्म कसं ओळखायचं, ही सुद्धा गोष्ट आपल्याला आली पाहिजे। मग ती कशी ओळखणार मित्रांनो, बघा आता आपण या गोष्टीचं उत्तर शोधूया, यांची उत्तरं कशी लिहिणार आहात। तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल मी अपेक्षा करतो। तुमच्या पुढे मांडलेले उदाहरण आहेत, परीक्षेला आलेले मागच्या काही, मी अ पेन, हे दोन ऑब्जेक्ट आलेत, एक गोष्ट क्लिअर झाली असेल, यांना म्हटलं जातं अप्रत्यक्ष कर्म आणि यांना म्हटलं जातं प्रत्यक्ष कर्म। आता दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो नोट करा, ती म्हणजे आता आज हातात पेन ठेवा आणि काही गोष्टी ज्या अपवाद आहेत ते तुम्ही नोट करत जा की जे करून तुम्हाला पुढे फायदा होऊ शकतो। बघा मित्रांनो, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये उदाहरण बदलू शकतं पण नियम बदलत नाहीत, काही नियम असणं गरजेचं आहे। नियमांची कोणाला गरज नसते ज्याचं बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर आहे, पण एखादी बेसिक गोष्ट जर आपल्याला माहित नसेल तर आपण पुढे नाही जाऊ शकत, म्हणून या गोष्टी येणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, अप्रत्यक्ष कर्म आणि प्रत्यक्ष कर्म या वाक्याचे पॅसिव्ह करताना, ज्यांना आपण काय आता पॅसिव्ह करणार आहोत, कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करणार आहोत, तेव्हा कोणत्याही प्रकारचं कठीणता नाहीये, फक्त सावकाश तुम्हाला डोकं चालवायचंय। कॅल्क्युलेशन म्हणजे
आपल्याला एक कॉन्फिडन्स आला पाहिजे. हे वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट दिसले की पहिला मुद्दा क्लिअर झाला पाहिजे, सर यामध्ये दोन प्रकारचे ऑब्जेक्ट आहेत, एक आहे प्रत्यक्ष, एक आहे अप्रत्यक्ष. आता पुढची बाजू एकदम सावकाशपणे ऐका. बघा मित्रांनो, अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक असतं आणि प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असतं. क्लिअर झालं फ्रेंड? अपेक्षा करतो हे क्लिअर झालंय. परत ऐका, मी हे काय आहे? अप्रत्यक्ष कर्म आहे. अप्रत्यक्ष कर्म कोणावाचक असतं? व्यक्तिवाचक असतं. क्लिअर आहे? अपेक्षा करतो क्लिअर आहे. त्यानंतर अपेन हे काय आहे? वस्तू आहे, म्हणजे प्रत्यक्ष कर्म. मग प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असतं. बघा मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म आलेलं आहे अशा वाक्यांचे पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना, ज्यांना आपण मराठीमध्ये काय म्हणूया, कर्मणी प्रयोग करताना आपल्याला काही डावपेच असणं गरजेचं आहे का? कारण आपल्याला कधी कधी एरर रिडक्शन मध्ये हा प्रश्न येऊ शकतो, किंवा या वाक्याचं पॅसिव्ह केलेला अचूक पर्याय का असाही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न कसाही येऊ शकतो फ्रेंड, पण त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉन्फिडेंटली येण्यासाठी काही महत्वाच्या बाबी असतात. त्या बाबी म्हणजे तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. आता मला सांगा, जर मला प्रत्यक्ष कर्म काय, अप्रत्यक्ष कर्म काय यांची कुठेही प्रकारची जर आपल्याकडे नोंद नसेल, आयडिया नसेल, तर मित्रांनो त्या वाक्याचं पॅसिव्ह आपण करू शकत नाहीये. कारण कितीही टॉपिक घेणं महत्वाचं नाहीये, पण काही टॉपिक असे पाहिजे की ज्या गोष्टीच्या आपल्याला संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे, कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे, की सर हे बघितल्याबरोबर मला कळालं की हे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष. मग आता आम्हाला यांचं आपल्याला बदल करताना डोक्यात आलं पाहिजे की आता यांची प्रत्यक्ष भूमिका मांडत असताना परत काही गोष्टी आपल्याला येणं गरजेचे आहेत. तर त्या गोष्टी क्लिअर होण्यासाठी आपल्याला काही आता नोटिफिकेशन देऊया, ज्याची आयडिया असेल तुम्हाला की सर कोणत्याही गोष्टीचं जर आपल्याला पूर्व नॉलेज मिळालं तर ते उत्तर आपण लिहू शकतो. बघा मित्रांनो, आता वेळ न घालवता या वाक्याचे पॅसिव्ह करताना आपण या दोन ऑब्जेक्ट पैकी कोणतेही ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊ शकतो. पण तुमच्या मनामध्ये अजून एक प्रश्न असेल, मग सर जे उर्वरित जे ऑब्जेक्ट आहेत त्यांचा उपयोग तुम्ही कुठे करणार? तर मित्रांनो, चिंतेची गरज नाहीये, चिंता करू नका. उर्वरित जे ऑब्जेक्ट आहे, एकूण दोन ऑब्जेक्ट आहेत, त्यापैकी एक ऑब्जेक्ट जर सुरुवातीला आलं तर दुसरं ऑब्जेक्ट हे तिसऱ्या रूपाच्या नंतर असतं. हे मुद्दा क्लिअर ठेवा. ठीक आहे, अपेक्षा करतोय. चालूया पुढे आपण. बघा मित्रांनो, याच्यात पॅसिव्ह करताना आपल्याला डोकं लावायचंय. हे प्रत्यक्ष कर्म आहे, हे अप्रत्यक्ष कर्म आहे, हे व्यक्तिवाचक आहे, हे वस्तुवाचक आहे. तर प्रथम आपण वस्तुवाचक घेऊया. आता यांचे पॅसिव्ह करताना आपल्या डोक्यात नियम आला की हे प्रत्यक्ष कर्म घ्यायचे किंवा अप्रत्यक्ष घ्यायचे. तुम्ही दोघांपैकी कोणतेही घेऊ शकता. परीक्षेमध्ये यापैकी कोणतंही एक ऑप्शन येऊ शकतं. ते ऑप्शन तुम्हाला निवडताना जे आपण काही माहिती तुमच्यापुढे मांडत आहोत ती माहिती फक्त लक्षात ठेवा मित्रांनो. हे कर्म मी सुरुवातीला घेतले, त्यानंतर मला काळाचा विचार करावा लागेल. तुम्हाला मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, काळ येणं गरजेचं आहे. काळ हा क्रियापदावरून ठरतो. मित्रांनो परत नोट करा, काळ हा क्रियापदावरून ठरतो. याचा अर्थ क्रियापदाची व्याख्या आम्हाला माहित झाली पाहिजे. कर्त्याने केलेली क्रिया दर्शविणारा जो शब्द असतो, परत ऐका, कर्त्याने केलेली क्रिया दर्शविणारा जो शब्द असतो त्या शब्दास क्रियापद असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ क्रियापद किती महत्वाचं कार्य करतं हे तुम्हाला अगोदरच्या मी तासिकेमध्ये पण सांगितलेलं आहे. आजपर्यंत मांडणी करतोय, एकदम सावकाश जाऊया. बघा मित्रांनो, मी इथे कर्म सुरुवातीला घेतलं म्हणजे सब्जेक्ट झाला, त्यानंतर काळाचा विचार केला. हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे की तुमच्या डोक्यामध्ये कॉन्फिडन्स आला की जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप येतं तेव्हा समजून घ्यायचं की तो सिंपल पास्ट आहे. जर मला क्रियापदाचं रूपच ओळखता नाही आलं तर मला काळ ओळखता येणार नाही मित्रांनो. म्हणजे काळ जर नाही ओळखता आला तर आपण पॅसिव्ह कसं करणार? मग टू बी चे रूप कोणते घेणार, बी चे रूप कोणते घेणार, वॉज घेणार का वेअर घेणार, हे क्लिअर आहे. पण एम इजर्स घ्यायचं का वॉज वेअर घ्यायचं, ही गोष्ट कधी क्लिअर होऊ शकते? बघा मित्रांनो, या टॉपिक मध्ये खूप महत्वाचा भाग आहे की अशा प्रकारचे काही प्रश्न येतात ज्या प्रश्नामुळे विद्यार्थी फसू शकतो. तर तुम्ही हा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर तुम्ही फसू शकत नाहीये. मग ही गोष्ट क्लिअर झाली. इथं व्हिटो आहे म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, त्याचा अर्थ तो सिंपल पास्ट आहे. मग सिंपल पास्ट म्हटल्यानंतर तुम्हाला मी म्हटलं की टू बी चे भूतकाळी
सहाय्यकारी क्रियापद वॉज किंवा वेअर. आता बघा मित्रांनो, सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब, प्लुरल ऑब्जेक्ट प्लुरल वर्ब. आपण तर ठरलेलंच आहे ना, कर्म आणि वचनी तर क्रियापद आणि वचनी. मग या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की वॉज ऑब्लिक वेअर. बघा मित्रांनो, इथे सिंपल पास्ट आहे म्हणून आपल्याला या दोघांपैकी एकाला आमंत्रण द्यावं लागेल. मग आता वॉज घ्यायचं का वेअर, एकदम साध्या पद्धतीने आपण जाऊया. इथं सिंग्युलर ऑब्जेक्ट आहे, इथं सब्जेक्ट झाला, इथं ऑब्जेक्ट होतं, इथे सब्जेक्ट झाला. आता यानुसार मी इथे पाचारण कोणाला करणार आहे, वॉजला. का मित्रांनो, क्लिअर झालं असेल अपेक्षा करतो. अ पेन वॉज. त्यानंतर या दुसऱ्या रूपाचे रूपांतर तिसऱ्या रूपामध्ये, ज्यांना आपण V3 म्हणतो. मग काय घेणार, गेव गेव. त्यानंतर तिसरं रूप काय आहे, गिव्हन. बघा मित्रांनो, अ पेन वॉज गिव्हन. त्यानंतर आता कोण शिल्लक राहिलं, मी. आता बघा मित्रांनो, मी याने अप्रत्यक्ष कर्म यांचा उल्लेख करताना आपण इथे दोघांच्या मध्ये टू घेऊ शकतो. त्यानंतर मी. त्यानंतर एजंट कोण आहे, बाय. आणि या सी ची द्वितीय विभक्ती ती म्हणजे हर आहे. बघा मित्रांनो, अपेक्षा करतो तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल. आपण दोन्ही कर्माचा उपयोग करून पॅसिव्ह करू शकतो, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये या दोन ऑप्शन पैकी कोणतंही ऑप्शन येऊ शकतं. कधी कधी प्रत्यक्ष कर्म सुरुवातीला घेतलेलं असतं, तर कधी अप्रत्यक्ष कर्म घेतलेलं आहे. मित्रांनो, यावर आपण पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत की या दोन्ही कर्मानुसार पॅसिव्ह कसं केलं जातं. दोन्ही कर्मानुसार म्हणजे 1 by 1. अगोदर प्रत्यक्ष घेतलं तर अप्रत्यक्ष कर्माचा उपयोग तुम्हाला तिसऱ्या रूपाच्या नंतर करावा लागेल. ही गोष्ट तुमच्या डोक्यात नक्की क्लिअर झाली असेल, मी अपेक्षा करतो. बघा फ्रेंड, इथे एक गोष्ट क्लिअर झाली असेल, अ पेन वॉज गिव्हन टू मी बाय हर. याचा अर्थ अ पेन हे प्रत्यक्ष कर्म आहे. या प्रत्यक्ष कर्माला घेऊन आपण पॅसिव्हाइज केला. आता मित्रांनो, त्याच प्रकारे हे खाली दिलेलं वाक्य आहे, राम रोट हिम अ लेटर. आता इथे सुद्धा या वाक्यामध्ये सुद्धा दोन कर्म आलेले आहेत. एक आहे आयडीओ, ज्यांना आपण नाव दिलं अप्रत्यक्ष कर्म. त्यानंतर अ लेटर हे आहे डीओ, यांना नाव देऊया आपण प्रत्यक्ष कर्म, ज्यांना आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, डायरेक्ट. आपण काय म्हणूया, डिरेक्ट पण म्हणू शकता. इट्स डिपेंड ऑन यू दॅट, यु नो. डिरेक्ट ऑब्जेक्ट खरं तर उच्चार तसा डिरेक्ट आहे, म्हणजेच हे इन डिरेक्ट ऑब्जेक्ट आणि हे डिरेक्ट ऑब्जेक्ट. क्लिअर आहे. आता मला सांगा फ्रेंड, आता ही गोष्ट तुमच्या डोक्यात क्लिअर झाल्याच्या नंतर आता पॅसिव्ह कसा करायचा, जसं आपण वर पॅसिव्ह केलं तसं इथे पण करूया. सुरुवातीला आपण या दोन ऑब्जेक्ट पैकी कोणते घेऊ शकता, पण इथे एक अपवाद, एक कॉन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यावा लागेल. इथे घोळ होऊ शकतो मित्रांनो. बघा, जर तुम्हाला हे अप्रत्यक्ष कर्म सुरुवातीला घ्यायची इच्छा असेल, किंवा आयोग हा आपण करू शकतो की कधी कधी या प्रत्यक्ष कर्माच्या ऐवजी अप्रत्यक्ष कर्म पण सुरुवातीला घेऊ शकतो. पण अप्रत्यक्ष कर्म जर सुरुवातीला घेतलेला असेल तर त्यावेळेस एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी मित्रांनो, लक्षात ठेवा, हा खूप महत्वाचा भाग आहे. जर इथे हिम असेल तर मित्रांनो, पॅसिव्ह करताना इथे सुरुवातीला तुम्हाला ही घ्यावं लागेल. तुमच्या मनात प्रश्न असेल का? बघा मित्रांनो, कर्त्याची भूमिका निभावत असताना हिम हे ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टचा इकडे सब्जेक्ट होतो. मग ऑब्जेक्टचा सब्जेक्ट होताना आपल्याला याची पहिल्या विभक्तीमध्ये रूपांतर करावं लागतं. जसं की बघा फ्रेंड, ही हिम, बघा ही द्वितीय विभक्ती, ही पहिली विभक्ती म्हणजे सब्जेक्ट. मग आता आपल्याला इथे हिम आलंय, मग पॅसिव्ह करताना याचं काय करावं लागेल, ही करावं लागेल. लक्षात आलं. इथे जर हर आलं तिथं सी, इथं जर देम आलं इथं दे, इथं जर अस आलं इथं उई. अपेक्षा करतो ही गोष्ट नक्की क्लिअर झाली असेल फ्रेंड. ठीक आहे. ही आता परत हा रोट आहे. रोट म्हटलं की तुम्हाला परत कॉन्फिडन्स आला, सर इट्स आयडेंटिटी ऑफ सिंपल पास्ट. का? कारण V2 काळ हा क्रियापदावरून ठरतो, यावर आपण चर्चा केली. क्रियापदाचे जर दुसरं रूप आलं तर समजून घ्यायचा तो सिंपल पास्ट आहे. मग सिंपल पास्ट म्हटल्याच्या नंतर आपल्याला एक कॉन्फिडन्स आला पाहिजे की सर सिंपल पास्टची ओळख म्हणजे क्रियापदाचे दुसरं रूप असतं आणि दुसऱ्या रूपाचा उपयोग झालेला आहे, म्हणून परत आपल्याला या दोघांपैकी एकाला बोलावं लागेल. याच्यानुसार हा सिंग्युलर आहे म्हणून आपण तिथे काय घेणार मित्रांनो, वॉजच घेणार. ठीक आहे, एवढे क्लिअर आहे. मग इथे काय घेणार आपण परत, ही वॉज. त्यानंतर या क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला आलं पाहिजे, ते म्हणजे रिटर्न. क्लिअर. त्यानंतर
आता उर्वरित राहिलेला कोणता ऑब्जेक्ट आहे? अ लेटर. तुम्ही इथे घेऊ शकता. ही वॉज रिटन अ लेटर एजंट बाय, आणि इथे नाव आलेलं आहे मित्रांनो. जर नाव असेल तर नावाची विभक्ती होत नसते, ते नावाचा उल्लेख तुम्ही जशास तसा करू शकता. म्हणजे या ठिकाणी असा पॅसिव्ह व्हॉइस होईल. मित्रांनो, मराठीत अर्थ बघण्यापेक्षा आपल्याला ट्रान्सलेट करायचे प्रश्न येत नसतात. स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला त्याचे पॅसिव्ह करा असा प्रश्न येतो. याचा अर्थ पॅसिव्ह केलेला असतो, पण ते आपल्याला ओळखता येण्यासाठी काही गोष्टीची ज्या संकल्पना असतात त्या आपल्या पूर्ण झाल्या पाहिजे. म्हणून या अनुषंगाने अपेक्षा करतो की तुम्हाला हे उत्तर कळालं असेल की या हिमची पहिली विभक्ती ही आहे, इकडे ऑब्जेक्टचा सब्जेक्ट झाला आणि याच्यानुसार मग आपल्याला क्रियापद घ्यावं लागतं. हे सिंग्युलर आहे म्हणून मी वॉज घेतलं, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं, त्यानंतर उर्वरित ऑब्जेक्ट जे आहे ते क्रियापदाच्या नंतर टाकावं लागतं म्हणून इथे टाकून दिलं. त्यानंतर एजंट हा बाय, म्हणजे ज्याला आपण बाय घेणं गरजेचं आहे की जे कोण आपल्याला कळतं की ही क्रिया कोणाकडनं घडलेली आहे, घडलेली होती किंवा घडत राहील, हे कोणी असो कोणाकडनं, याच्यासाठी आपण बाय वापरत असतो. अशा अनुषंगाने अपेक्षा करतो की हे उत्तर तुम्हाला क्लिअर माहिती झालं असेल. त्यानंतर खाली वाक्य दिले फादर ब्रिंग्स. बघा फ्रेंड, फादर ब्रिंग्स या ठिकाणी क्रियापदाचं पाचवं रूप मानूया. कारण ज्यावेळेस वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाला एस प्रत्यय लागला तर ते क्रियापदाचं पाचवं रूप मानतोय. अशा प्रकारचं वाक्य पॅसिव्ह करताना इथे सुद्धा दोन ऑब्जेक्ट आहेत. इथे पण हर आहे आणि त्यानंतर काय आहे मित्रांनो? नोटबुक्स. हे सुद्धा आपल्याला क्लिअर झालं असेल. हे डीओ याने डिरेक्ट ऑब्जेक्ट, याने आपण मराठीमध्ये काय म्हणूया फ्रेंड्स? एकदम सावकाशपणे आहे का, काय म्हणूया? प्रत्यक्ष कर्म. आणि हे काय आहे मित्रांनो? हे आहे अप्रत्यक्ष कर्म. याचा अर्थ तुम्हाला डोक्यात क्लिअर झाला असेल. जेव्हा वाक्यामध्ये दोन कर्माचा उपयोग झालेला असतो तेव्हा त्यांचे पॅसिव्ह करताना दोन कर्मापैकी कोणतंही कर्म तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता कर्ता म्हणून, त्यानुसार क्रियापदाचा उपयोग करू शकता. ही गोष्ट खूप महत्वाची आहे म्हणून तुमच्या पुढे हा व्हिडिओ मांडत आहे की मित्रांनो, अशा प्रकारचे वाक्य येतात आणि अशा प्रकारच्या वाक्यामुळे आपला निकाल जाऊ शकतो आणि येऊ पण शकतो. तर तुमच्या हातामध्ये आहे की या सर्व गोष्टी बेसिकली आपल्याला जर क्लिअर झाल्या तर मित्रांनो आपला रिझल्ट लवकर येऊ शकतो. सिंपल गोष्ट आहे पण आपण त्यांना दुर्लक्षित करतो म्हणून आपल्याला अवघड जातं. काहीच अवघड नाही मित्रांनो. साध्या सरळ भाषेत तुम्हाला मी मराठीमध्ये सांगत आहे की या प्रकारचं पॅसिव्ह कसं करायचं, दोन कर्म आल्याच्या नंतर त्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर कशा प्रकारचं केलं जातं यावरही चर्चा केली, जसं की तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता काही मित्रांना वाटत असेल की सर मग या दोन्ही वाक्याचा आम्हाला दोन कर्मांचा उपयोग कधी करायचा हे क्लिअर झाल्याच्या नंतर एक गोष्ट तुम्हाला परत आली असेल की यांचा उपयोग करताना की डीओ, आता मी पहिल्या वाक्यामध्ये कोणाचा उपयोग केला? प्रत्यक्ष कर्माचा उपयोग केला. ठीक आहे, आता मी काय करतो? अप्रत्यक्ष कर्माचा उपयोग करून दाखवतो. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की सर आता आमचा कॉन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. क्लिअर आहे. आता पहिला मुद्दा समजून घेताना एक गोष्ट क्लिअर लक्षात ठेवायची, ती म्हणजे कोणती? बघा, आता मी अगोदर काय केलं होतं? अ पेनला घेतलं. आता मी या ऑब्जेक्टला उपयोग करू शकतो मी, पण आता तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. जर इथे मी असेल तर यांची पहिली विभक्ती कोणती आहे मित्रांनो? आय. क्लिअर आहे. आता या मीचं आय का झालं? कारण मी ही सेकंड विभक्ती आहे, याचं फर्स्ट करावं लागेल आय. हा रूल आहे. त्यानंतर हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून इथे सहाय्यकारी क्रियापद मी वाजच घेणार कारण सब्जेक्ट सिंग्युलर आहे, वर्ब सिंग्युलर. ओके. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप ते म्हणजे गिवन. नंतर आता शिल्लक राहिलं कोणतं कर्म आहे? डीओ. डीओ म्हणजे प्रत्यक्ष कर्म. त्या प्रत्यक्ष कर्माचा इथं उपयोग करणार आपण, म्हणजे आय वॉज गिवन अ पेन. त्यानंतर बाय, इथे प्रोनाउन आलेला आहे. प्रोनाउन जर आलं तर या प्रोनाउनची द्वितीय विभक्ती काय करायची फ्रेंड? हर. झालं मित्रांनो. अपेक्षा करतो दोन कर्म वाक्यामध्ये येत असतात. कधी कधी जर आले तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर केली असेल, नसेल क्लिअर झाली तर एकदा परत ऐका. दोन ऑब्जेक्ट पैकी एक ऑब्जेक्ट असतो प्रत्यक्ष कर्म, दुसरा असतो अप्रत्यक्ष कर्म. दुसरी महत्वाची गोष्ट आहे का या टॉपिक मध्ये, प्रत्यक्ष कर्म म्हणजे वस्तुवाचक आणि अप्रत्यक्ष कर्म म्हणजे व्यक्तिवाचक.
म्हणजे या दोन कर्माचा उल्लेख झाल्याशिवाय ते वाक्य परिपूर्ण होऊ शकत नाहीये, हे तुम्हाला नक्की कळालं असेल। सर्वात महत्वाचा मुद्दा या टॉपिक मधून क्लिअर झाला असेल की या प्रकारचे जर पॅसिव्ह करायचं असेल तर परत एक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या। या दोन कर्मापैकी कोणतेही कर्म सुरुवातीला घेऊ शकता, त्यानंतर काळानुसार। काळ पहिलं रूप आलं तर तुम्हाला माहित आहे सिंपल प्रेझेंट आहे। सिंपल प्रेझेंट म्हटलं की बी चे सहाय्यकारी क्रियापद कोणते, टू बी चे एम, इज किंवा आर। इथे व्हिटो आलं म्हणून वॉच किंवा वेअर पैकी आम्ही वॉच का घेतलं, कारण कर्ता हा सिंग्युलर आहे। क्लिअर। त्यानंतर जसं हे वाक्य तसं ऍज इट इज, हे पण सिंपल पास्ट आहे, हे पण वाक्य परीक्षेला आलेले मागच्या म्हणून आपण दिलेले आहेत। फक्त तुम्हाला इथे एक गोष्ट मला क्लिअर करायची, जर दोन ऑब्जेक्टचा उपयोग झाला तर त्या वाक्यांचे पॅसिव्ह कसं केलं जातं यावर आपण चर्चा करतोय। मित्रांनो, पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला काही अपवाद गोष्टी शिकायच्या आहेत, जसं की अभिव्रतीदर्शक क्रियापद, ज्यांना भावदर्शक क्रियापदही म्हणतो, मॉडेल ॲक्झिलरीज, या प्रकारचे काही वाक्य असतात ज्या वाक्यामध्ये पॅसिव्ह केल्या जातो, ते तर ठीक आहे। पण त्याचबरोबर सर्वात विद्यार्थी मित्रांना समस्या भेडसावतात बरेच विद्यार्थी मित्र, व्होकॅब्युलरी जसे की ग्रॅमॅटिकल मिस्टेक ज्या असतात त्या महत्वाच्या आहेत। का बरं, कारण एरर डिटेक्शन, दिलेल्या वाक्यामध्ये चूक भाग ओळखा, अशा प्रकारचे नवीन नवीन प्रश्न येऊ शकतात। तर या प्रश्नामध्ये होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या चुका आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे। मित्रांनो, कठीण काहीच नाहीये, पण प्रश्न असा आहे की सोपं करण्यासाठी आपलं मन स्थिर ठेवणं आवश्यक आहे आणि समोरचा जो व्हिडिओ आहे तो नेमकं कशाशी रिलेटेड बोलतोय हे समजून घेणं पण गरजेचं आहे। जोपर्यंत आपण पेशन्स ठेवत नाहीये तोपर्यंत आपल्याला कोणतीच गोष्ट क्लिअर होत नाहीये। फ्रेंड, अपेक्षा करतो की तुम्हाला यामध्ये एक गोष्ट क्लिअर झाली असेल की आता दोन कर्म आल्याच्या नंतर या दोन कर्मापैकी एकाला तुम्ही घेऊ शकता, मग ते कोणतेही असो, प्रत्यक्ष असो की अप्रत्यक्ष असो, ही गोष्ट क्लिअर झाली असेल अपेक्षा करतो। त्यानंतर आता जसं हे वरचं वाक्य मी दिलेलं आहे त्याच प्रकारचे हे खाल्लं वाक्य पण आहे, इथे पण तुम्ही ही गोष्ट क्लिअर करू शकता। ती म्हणजे कोणती बघा, फादर ब्रिंग्स हर नोटबुक्स। तुम्ही इथं सुरुवातीला नोटबुक्स पण घेऊ शकता, ते पण वाक्य क्लिअर करूया। या वाक्यांची भूमिका मांडत असताना आपल्याला आता क्लिअर झाला असेल, ती क्लिअर करताना काही गोष्टी आपल्याला अडचणीत येऊ शकतात, तर त्या अडचणी आपल्या दूर झाल्या पाहिजे। ती अडचण दूर कशी होऊ शकते मित्रांनो, जेव्हा आपल्याला काही गोष्टी माहीत झाल्या असतात, संकल्पना आपली पूर्ण झाली पाहिजे। जसं की आता इथे मी प्रथम हिमचा उपयोग केला, त्यानंतर या कर्माचाही उपयोग केला, इथेही प्रत्यक्ष कर्म आहे, हे अप्रत्यक्ष कर्म आहे यांची माहिती घेतली। त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक अप्रत्यक्ष कर्म ज्याला आपण व्यक्तिवाचक म्हणूया, त्यानंतर हे आहे प्रत्यक्ष कर्म जे वस्तुवाचक असतं। या टॉपिक मध्ये आणि या महत्वाच्या उदाहरणामध्ये दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजे की एक दोन ऑब्जेक्ट पैकी एक ऑब्जेक्ट कोणतं असतं, दुसरं ऑब्जेक्ट कोणतं असतं, आणि पॅसिव्ह करताना या दोन ऑब्जेक्ट पैकी कोणतंही एक ऑब्जेक्ट सुरुवातीला येऊ शकतं, एकाच वेळा दोन्ही येऊ शकत नाहीत। लक्षात ठेवा, दोन्ही पैकी एक घेणं अनिवार्य आहे आणि उर्वरित जे दुसरं राहिलेलं आहे त्यांचा उपयोग मात्र तिसऱ्या रूपाच्या नंतर करावा। एवढीच गोष्ट इथे क्लिअर आहे। अपेक्षा करतो तुम्हाला या महत्वाच्या भागामध्ये दोन ऑब्जेक्ट असलेल्या वाक्याचं पॅसिव्ह कसं करावं ही गोष्ट क्लिअर झाली असेल। आता इथे मी एक ऑब्जेक्टचं वाक्य दिलं होतं, तेव्हा दुसरे वाक्य आपण क्लिअर करूया, ते म्हणजे नोटबुक जर सुरुवातीला घेतलं, आता या ठिकाणी नोटबुक जर सुरुवातीला घेतलं तर तुमच्या डोक्यात आहे काय होईल, तुम्ही सांगू शकता मित्रांनो। आता नोटबुक्स हे ऑब्जेक्ट सुरुवातीला आल्याच्या नंतर हे कोणता काळ आहे, सिंपल प्रेझेंट आहे। म्हणजे सिंपल प्रेझेंट ही क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्हाला कॉन्फिडन्स आला की इथे कोणतं सहाय्यकारी क्रियापद पाहिजे मित्रांनो, आर। त्यानंतर या ब्रिंगचं थर्ड फॉर्म काय आहे, ब्राउज, हे पण क्लिअर झालं असेल। सावकाश डोक्याने अभ्यास करा। नोटबुक्स आर ब्राउज, त्यानंतर शिल्लक राहिलेलं कोणतं पद आहे, ऑब्जेक्ट हर, या ठिकाणी मात्र टू जोडून हे विभक्ती मांडणं आवश्यक आहे, जसं की नोटबुक्स आर ब्राउड टू हर। त्यानंतर लक्षात ठेवा फ्रेंड्स, आता हे क्लिअर झाल्याच्या नंतर जे वाक्यात कर्ता आहे त्या कर्त्याचा उपयोग तुम्ही करू शकता, जसं की फादर। आता या उदाहरण तुमच्या डोक्यात आलं असेल की या दोन ऑब्जेक्ट पैकी कोणतेही ऑब्जेक्ट एक सुरुवातीला आल्याच्या नंतर जे शिल्लक राहिलेलं ऑब्जेक्ट मानूया, डीओ सुरुवातीला घेतलं तर आयडीओ शिल्लक राहिले, मग आयडीओचा उल्लेख कुठे केला आपण, या तिसऱ्या रूपाच्या नंतर। क्लिअर आहे फ्रेंड्स, अपेक्षा करतो
या दोन कर्म असलेल्या वाक्याचे पॅसिव्ह कसे करायचे हे तुमच्या डोक्यात नक्की आलं असेल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्होकॅब्युलरी रिलेटेड भागाचा अभ्यास करणार आहोत. विविध स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने पाऊल टाकत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही तर हे चांगल्यापैकी अभ्यास करा, पण तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा की जे करून त्यांचाही फायदा होईल. कारण या सर्व स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आणि ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर ध्यास स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबाद मार्फत हा आम्ही प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे की जे करून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तेव्हा कुठल्याही प्रकारचं आपण डिस्टर्ब न होता एकदम सावकाशपणे आयोगाच्या पद्धतीनुसारच अभ्यासाला लागा. आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतात त्या प्रश्नाच्या माध्यमातून अभ्यास करा. यामुळे आपला फायदा हा होईल की आपल्या वेळेची बचत होईल आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास होईल आणि या येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये लवकर आपण यश प्राप्त करू शकतो. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण इथे थांबूया. लगेच पुढच्या भागामध्ये आपण लवकरच भेटूया. ऑल द बेस्ट, टेक केअर.